नमस्कार मित्रांनो, मी आहे संजय नलोडे आणि आपण पाहत आहात सेमी एक्सप्रेस. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील सायन्स या विषयातील पहिल्या प्रकरणाचा तिसरा भाग बघणार आहोत, लॉज ऑफ मोशन. मित्रांनो, याआधी तुम्ही पहिले जर 2 भाग बघितले नसतील तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ती तुम्ही बघून घ्या. तर सुरू करूया आपण पुन्हा एकदा. लॉज ऑफ मोशन प्रकरण पहिले, याचा तिसरा भाग आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, या अगोदर आपण युनिफॉर्म लिनियर मोशनचा अभ्यास केला होता. आता आपण बघूया की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला बघा असं दिसतं की एक वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये त्रिकोण, चौकोन, पंचकोन असं होत 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 शेवटी ते वर्तुळ होतं. याचा अर्थ असा की जर आपण त्रिकोणात चालायला लागलो असं, बरोबर, तर 1, 2, 3 वेळा दिशा बदल. चौकोन असेल तर 4 वेळा दिशा बदलणार. पंचकोन असेल तर 5, षटकोन 6, सप्तकोन असं करत करत जर आपण वाढवत गेलो तर बघा, असं जर वाढवत गेलो तर शेवटी आपल्याला काय मिळतं? वर्तुळ मिळतं, बरोबर ना. दिस शोज दॅट वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स, वी हॅव टू कीप चेंजिंग द डायरेक्शन मोर अँड मोर टाइम्स. म्हणजे जर आपण असं बाजू वाढवत गेलो तर दिशा आपल्याला सारख्या 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 बदलायला लागतात. अँड वेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी, इन्फिनिटी म्हणजे अनंत, द पॉलिगॉन बिकम्स अ सर्कल. म्हणजे पॉलिगॉन, बहुभुज हा शेवटी वर्तुळ तयार होतो याचं, बरोबर. आता बघा, एक डॉट असा गोल फिरताना दिसतो आपल्याला सेंटरच्या वरती, बरोबर. हा म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये आहे. समजा तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल. आता युनिफॉर्म म्हणजे कसं की एक समान ठराविक वेळात विशिष्ट अंतर तो जर समान पार करत असेल डॉट, तर आपण म्हणू शकतो इट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता लिनियर मोशन मध्ये काय असतं की वेग बदलत नसतो, बरोबर आहे ना. ठराविक वेळात ठराविक अंतर पार करत असतं. इथं मात्र हे तसं होतं का? काही ऍक्सिलरेटेड मोशन आहे. ऍक्सिलरेटेड म्हणजे ज्यामध्ये गतीत सतत बदल होतो. बघूया. When an object is moving with constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in direction. आता समान आहे, अंतर समान, समान वेळेत कापतो, पण दिशा सतत बदलत आहे. आधी अशी होती, मग अशी अशी, दिशा सतत बदलत आहे. आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे मित्रांनो. वेक्टर म्हणजे जी दिशेवर अवलंबून असते. म्हणजे अंतर समान वेळेत पार करतो पण दिशा बदलते, याचा अर्थ वेलॉसिटी नक्कीच बदलत आहे, बरोबर. सो वी कॅन से दॅट सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सिलरेटेड मोशन, म्हणजे ज्यामध्ये त्वरण निर्माण होत आहे अशी गती. आता याच्या पुढचा भाग बघूया की मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, म्हणजे गणिताच्या सहाय्यानं आपण सर्क्युलर मोशन संबंधी काही सूत्र फॉर्म्युला काढू शकू का? बघूया. ठीक आहे. बघा, इफ अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r and takes time t to come back to the straight point or starting point. जर एखादा पॉइंट एका वर्तुळाकार मार्गावर फिरत असेल ज्याची रेडियस r आहे, रेडियस म्हणजे त्रिज्या, आणि त्याला t इतका वेळ लागतो, बरोबर. आणि बरोबर तो t इतक्या वेळानं पुन्हा जिथं होतं तिथं येतो, बरोबर. म्हणजे t इतक्या वेळात त्यानं अंतर किती पार केलं हे बघायला पाहिजे. वर्तुळ आहे म्हटल्यावर सर्कम्फरन्स इतकं अंतर, बरोबर. सर्कम्फरन्स म्हणजे परी. आता सर्कम्फरन्सचं कसं काय सूत्र आहे बरं, कोणाला माहिती? यस, 2πr आहे, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स किती आताच बघितलं आपण, 2πr इतकं, म्हणजे v इज इक्वल टू 2πr अपॉन टाइम t, वेअर r इज रेडियस, r ही त्याची त्रिज्या आहे, बरोबर. आता याची जी डायरेक्शन आहे ती कशी कशी बदलत असते बघूया. बघा, समजा अशी एक वर्तुळाकार वस्तू वर्तुळाकार मार्गावरून फिरत आहे हळूहळू स्क्रीनवर,
तर प्रत्येक वेळेला त्याची दिशा थोडी 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 बदलत असते. समजा आपण एखाद्या गोल फिरणाऱ्या चकतीवर काही नाणी ठेवू, अशी हे गोल फिरतं असं, आणि त्याच्यावर काही कॉइन्स ठेवू, तर काय होईल, वेग वाढला कॉइन्स असे फेकले जातील. प्रत्येक वेळी एकाच दिशेला फेकेल का? नाही फेकणार. प्रत्येक वेळेला त्याची दिशा ही वेगवेगळी असणार आहे. सो व्हॉट इज डायरेक्शन ऑफ सर्क्युलर मोशन? मग सर्क्युलर मोशनची डायरेक्शन कशी काय समजायचं की सर्क्युलर मोशन मधला ऑब्जेक्ट कोणत्या दिशेत फिरतोय, मग प्रत्येक वेळेला बदलते. तर बघा, याच्यावर जर आपण जे कॉइन ठेवलं, वेन द कॉइन विल बी थ्रोन ऑफ म्हणजे फेकलं जाईल, इन द डायरेक्शन ऑफ टँजेंट म्हणजे स्पर्शिका, त्रिज्येला बरोबर लंब त्याच्या टोकावर असणारी रेषा म्हणजे टँजेंट स्पर्शिका असते, विच इज परपेंडिक्युलर लंब आहे to the radius of the disk. It means that the direction of motion is changing at every point. याचा अर्थ सर्क्युलर मोशन मध्ये असणाऱ्या पदार्थाची दिशा प्रत्येक क्षणाला प्रत्येक पॉइंटला बदलत असते, आणि त्यामुळं तो कशामध्ये आहे, त्वरण तयार होतो. इट इज, त्यामुळं हे ऍक्सिलरेटेड मोशनचं उदाहरण आहे. आता याच्यानंतरचा पुढचा भाग आहे बघा, व्हॉट इज इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? एक नवीन कन्सेप्ट आहे की जी आपल्याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जो पहिला नियम आहे तो समजून घ्यायला ही उपयोगी पडणार आहे की इनर्शिया म्हणजे काय. तर बघा, याची साधी व्याख्या आधी बघू. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट नॉट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन बाय इटसेल्फ इज कॉल्ड इनर्शिया. बघा, आता अर्थ समजून घेऊ. टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती, त्याची नैसर्गिक प्रवृत्तीच आहे. ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती काय असते, नॉट टू चेंज द स्टेट ऑफ मोशन बाय इटसेल्फ. स्वतःहून त्याची गतीची जी काय अवस्था असेल ती स्वतःहून बदलायची नाही. म्हणजे गतीत असेल तर गती स्वतःहून कमी करायची नाही, कोणी थांबवलं तर, नाही तर गतीत. किंवा एखादा दगड वगैरे असा निवांत बसलेला असेल तर तो स्वतःहून धावायला नाही लागत, त्याला कुणीतरी ओढलं, फोर्स अप्लाय केला तरच जाईल. ही जी टेंडन्सी आहे हिला म्हणतात इनर्शिया, मराठीत जडत्व, म्हणजे जडपणामुळे निर्माण झालेला गुणधर्म. बरोबर. तर जडपणा कशामुळे होतो? मासमुळे. मास, वस्तुमान, आणि त्यामुळे निर्माण झालेला हा गुणधर्म आहे. इनर्शिया इज रिलेटेड टू मास ऑफ द ऑब्जेक्ट. मासशी संबंधित आहे जडत्व. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब दिस व्हेरी प्रॉपर्टी अँड देअरफॉर इज कॉल्ड द लॉ ऑफ इनर्शिया. हा लॉ ऑफ इनर्शिया किंवा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे ते आपण बघूया. सो लेट्स सी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. पहिला नियम गतीचा बघू काय सांगतो. बघा, आता हा नियम काय सांगतो लक्ष द्या. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. आता एक शब्द आला इथं अनबॅलन्स्ड, म्हणजे जे बॅलन्स नाही, बरोबर त्याला संतुलन ज्याचं झालं नाही अशा बलाला अनबॅलन्स्ड फोर्स म्हणतात. अर्थ बघा, म्हणजे एखादी वस्तू इट कंटिन्यूज रिमेन ॲट रेस्ट, ती स्थिर असेल तर स्थिर राहते, किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल तर ती तशीच जात राहते. अनलेस, कधी जर नाही तर, अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट ऑन इट, जर त्याच्यावर बाह्य एखादं असंतुलित बल कार्य करत नसेल तर ती तशीच जात राहते. म्हणजे हे इनर्शियाचाच गुणधर्म येतो, थोडासा एक्सप्लेन केलेला आहे. आता इथं एक प्रयोग दाखवला बघ. काय केलेलं आहे, एक कागद आहे, बरोबर, त्यावर एक कॉइन ठेवलेले हा, आणि खाली ग्लास ठेवलाय, बरोबर. आणि काय करायचं आहे, टिचकी मारायची त्या कागदावर. अपेक्षा काय, आपण फोर्स अप्लाय करणार, कुणावर अप्लाय करणार, कागदावर. हे कागद पुढे जायला पाहिजे, बरोबर. कॉइन त्यावरच आहे, पण आपण फोर्स कॉइनला लावत नाही. कुठं लावतोय, फक्त कागदावर. कॉइन म्हणेल मला कुठं बोलवलंय, मी जागेवरच थांबणार, बरोबर. बघा काय होतं, समजा अशी टिचकी मारली,
काय होतं, अरे आत पडतो, बरोबर. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ती कॉइन आहे ते पुढे जायला पाहिजे होतं, ते कॉइन पुढे जायला पाहिजे होतं, परंतु ते जाग्यावरच राहतं, पण पुन्हा ग्रॅव्हिटीमुळे खाली पडतं. म्हणजे ग्रॅव्हिटी हा एक्सटर्नल फोर्स आहे. ही ग्रॅव्हिटी नसती तर तो कॉइन तसाच तिथंच हवेत राहिला असता, हवेत म्हणजे पत्राला, आणि कागद फक्त निघून गेला असता. बिकॉज वी हॅव अप्लाइड फोर्स ओनली ऑन द पेपर, नॉट ऑन द कॉइन. हे त्याचे एक नियम आहे, उदाहरण आहे, हे त्याचे एक उदाहरण. आता अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय बघा, इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतं की एक रशी आहे आणि ते ओढतायत, इकडची जरा जास्तच ओढतायत, बरोबर, आणि तिकडल्याने सोडून दिलं तर काय झालं, इकडचे पडले. कारण जोपर्यंत तिकडं धरलेलं होतं, जेवढ्या जोराने यांनी पकडलं तेवढ्या जोराने त्यांनी पकडलेलं होतं, तोपर्यंत ते बॅलन्स्ड होतं, संतुलित. जेव्हा एक तर्फी फोर्स लागतो तो अनबॅलन्स्ड असतो. लक्षात, टू फोर्सेस. आता अनबॅलन्स फोर्सला कशाला म्हणायचं, मग व्याख्या करायला पाहिजे ना. आता पुस्तकात ही अशी काही व्याख्या दिलेली नाही, तर आपण ट्राय करूया. अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट विथ अनइक्वल मॅग्निट्यूड, ज्यांचे मॅग्निट्यूड म्हणजे किंमत अनइक्वल आहे, म्हणजे फोर्स किती लावलाय हे समान नसेल, अँड डिफरंट डायरेक्शन आर कॉल्ड अनबॅलन्स्ड फोर्स. जर त्याच्या मॅग्निट्यूड सेम नसतील आणि डायरेक्शन वेगवेगळे असतील तर ते अनबॅलन्स्ड फोर्स आहे. नाव वी कन्सिडर न्यू कन्सेप्ट मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे मराठीमध्ये याला संवेग म्हणतात. काय म्हणतात, संवेग. वेग आपल्याला माहिती आहे, संवेग थोडासा बदलला म्हणजे वेगाशी संबंधित आहे. मोमेंटम इज रिलेटेड टू वेलॉसिटी, एवढं इथं लक्षात येतं. सपोज एक लोखंडाचा असा गोळा आहे आणि त्याला फोर्स लावला, म्हणजे काय होईल, तो हलेल आणि त्याच्यात वेलॉसिटी निर्माण होईल, बरोबर, किंवा त्याच्या वेलॉसिटी चेंज होईल फोर्स लावल्यावर. म्हणजे यम हे जर त्याचं मास असेल, वस्तुमान, आणि व्ही त्याची वेलॉसिटी असेल, तो मोमेंटम काय आहे बघा. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, कुणाचा गुणाकार, मास अँड वेलॉसिटी व्ही, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे मोमेंटम आहे, संवेग म्हणजे. P इज इक्वल टू एम इंटू व्ही. आता मोमेंटम साठी अक्षर वापरलेले आहे P. So P is equal to m into v. Momentum is a vector quantity. आता वेलॉसिटी वेक्टर आहे, त्यामुळं त्याचा प्रॉडक्ट गुणाकार सुद्धा वेक्टर म्हणजे दिशा असते. मोमेंटमला दिशा आहे. आणि याचं युनिट काय आहे बघा मित्रांनो, याचं युनिट काय आहे बघूया मित्रांनो. याचा युनिट आहे kg, म्हणजे जे मास आहे ते, त्यानंतर मीटर पर सेकंद, म्हणजे किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद असं मराठीत. सीजीएस सिस्टीम मध्ये याचं युनिट होतं ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. लक्षात, म्हणजे याचे 2 युनिट्स आहेत ते आपल्याला लक्षात पाहिजे. आता पुढे आपण सेकंड लॉ कडे बघू. न्यूटन सेकंड लॉ मोशन. काय आहे न्यूटनचा सेकंड लॉ? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. म्हणजे आपण जे बल लावलेलं आहे त्याच्या दिशेत हे मोमेंटम चेंज होतं. आता उदाहरणार्थ समजा इथं स्क्रीनवर दिसतो तुम्हाला, हा मुलगा असा उभा राहिलेला आहे, त्याने बॉलला लात मारलेली आहे, म्हणजे फोर्स अप्लाय केला, तर काय होईल, त्याच्या मोमेंटम मध्ये चेंज होईल. मोमेंटम म्हणजे सुरुवातीला त्याला बॉलला काहीतरी मास असणार आहे एव, आणि वेलॉसिटी जागेवरच असेल तर 0 असणार v, आणि लात मारल्यावर त्याच्यात वेलॉसिटी निर्माण होईल, बरोबर. त्याची वेलॉसिटी चेंज होईल, 0 टू काहीतरी वाढेल वेग. म्हणजे त्याचं मोमेंटम सुरुवातीला जे 0 होतं ते बदलून काहीतरी त्यात वाढ होईल. म्हणजे ज्या दिशेने आपण लात मारली त्या दिशेनेच वेग सुद्धा वाढेल. मोमेंटम विल ऑल्सो चेंज इन द सेम डायरेक्शन. यानंतर आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ फोर्स बघूया. म्हणजे काय, की जो काही फोर्स आपण म्हणतो ते मोजायचं कसं, काहीतरी त्याला सूत्र असायला पाहिजे ना.
तर ते कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो गणिताचा वापर करून ते बघूया. सपोज देअर इज वन स्पियर ऑफ आयर्न, एक गोळा आहे लोखंडाचा विथ मास m, त्याचं मास m आहे आणि त्याला आपण फोर्स अप्लाय केला. बरोबर, सुरुवातीला त्याचा काहीतरी वेग आपण u आहे समजूया. फोर्स अप्लाय केल्यावर त्याचा वेग झाला v. इनिशियल वेलोसिटी u, फायनल वेलोसिटी v. आलं लक्षात. आता याला आपण असा फोर्स लावलेला. काय होईल बघा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला चेंज इन मोमेंटम बघायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचं मोमेंटम आणि नंतरचं मोमेंटम कॅल्क्युलेट करा आणि बदल झाला बरोबर म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम असं आपल्याला करायला पाहिजे. आता मोमेंटम साठी काय आहे, मास इंटू वेलोसिटी. फायनल मोमेंटम काय असेल, m इंटू v, v फायनल वेलोसिटी मायनस m इंटू u अपॉन t टाइम. ठीक आहे. आता m दोन्हीकडे कॉमन आहे. समजा आपण बाहेर घेतलं आणि कंसामध्ये मग काय राहील बघा, v मायनस u अपॉन t. आता इथं आपल्या एक गोष्ट लक्षात येते बघा, v मायनस u जो आहे अपॉन t ते म्हणजे काय होतं बघा, v मायनस u अपॉन t ऍक्सिलरेशन होतं, त्वरण. म्हणजे इथं काय होईल बघा, a होईल त्याची किंमत, v मायनस u a घेऊ बरोबर. बट मास इंटू ऍक्सिलरेशन, जे ऍक्सिलरेशन तयार झालं इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. मास आणि ऍक्सिलरेशन यांचा जो काही गुणाकार आहे तो फोर्सशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. देअरफॉर F इज इक्वल टू K इंटू MA. M मास, A फॉर ऍक्सिलरेशन आणि K काय आहे, K इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन काढतो त्यावेळेला कॉन्स्टंट घ्यावा लागतो. परंतु या कॉन्स्टंटचं एक वैशिष्ट्य आहे की याची व्हॅल्यू एकच आहे. म्हणजे एक न गुणलं काही नाही, काही फरक पडत नाही. आणि सुदैवानं मग आपल्याला एक सूत्र मिळतं, F इज इक्वल टू MA. इथं कॉन्स्टंटचा विचार करायची गरज पडत नाही. म्हणजे फोर्स बरोबर मास इंटू ऍक्सिलरेशन हे आपल्याला इथं समजलं की फोर्स काढायचं असेल तर ऑब्जेक्टचं मास आणि त्यामध्ये किती ऍक्सिलरेशन तयार झालं हे आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं तर फोर्स किती हे आपण म्हणू शकतो. मग आता यासाठी काही युनिट पाहिजे बरोबर ना. तर आता युनिट ऑफ फोर्स बघू आपण. व्हॉट इज युनिट ऑफ फोर्स इन SI सिस्टीम? द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. न्यूटननं बरंच काम केलं त्याची आठवण म्हणून आपण न्यूटन हे फोर्स साठी युनिट वापरतो. आता एक न्यूटन म्हणजे कसं काढायचं मग, 1 न्यूटन इज इक्वल टू फोर्स नेसेसरी टू कॉज अन ऍक्सिलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर in an object of mass 1 kg is called न्यूटन. एक न्यूटन म्हणजे काय, तर 1 किलो वस्तुमान असलेल्या वस्तूमध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सिलरेशन म्हणजे त्वरण निर्माण करण्यासाठी जेवढा जोर लावावा लागतो, फोर्स लावावा लागतो ते म्हणजे 1 न्यूटन. आता इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज डाइन. CGS मध्ये डाइन हे युनिट वापरलं जातं. 1 डाइन इज इक्वल टू 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. नाउ वी विल गो फॉर थर्ड लॉ. आपण तिसरा नियम इथं बघूया. काय आहे तिसरा नियम? खूप सोपा आणि साधा आहे बघा. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स which acts simultaneously. Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. की एकाच वेळेला ते काम करतं. म्हणजे काय, तर प्रत्येक कृतीला, प्रत्येक फोर्सला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असते. म्हणून याला ऍक्शन अँड रिॲक्शन यांचा नियम म्हटलं जातं. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ ऍक्शन अँड रिॲक्शन. आता इथं बघा रॉकेट वर चाललेलं दिसतं बरोबर. रॉकेट वर जातं पण त्यातून जो धूर आहे किंवा वायू आहे तप्त तो खालच्या दिशेला ढकलला जातो. म्हणजे रॉकेट वर जाणं हे ऍक्शन आहे. तर त्याला रिॲक्शन काय आहे, गॅसेस आर रिपेल डाऊन, खाली खाली सोडले जातात. आता बंदुकीची गोळी आपण ट्रिगर दाबला
काय होतं, बंदुकीची गोळी पुढे जाते, पण त्याच वेळेला जे पिस्तूल आहे किंवा रिव्हॉल्वर आहे त्याची मागच्या बाजूला ढकलली जाते. बघितलं असेल तुम्ही पिक्चर सिनेमामध्ये वगैरे दाखवतात, असं गोळी मारल्यावर हात आहे तसा मागच्या बाजूला झटका बसतो, म्हणून त्याचा जो दस्ता आहे खालचा हँडल असा खाली पकडतात ते जड केलेलं असतं. आता शेवटचा यामध्ये आपण पॉइंट बघणार आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे काय, संवेग अक्षयतेचा नियम, की जो मोमेंटम आहे ते संपत नाही, नष्ट होत नाही. त्यासाठी एक उदाहरण बघूया की बघा, दोन बॉल आहेत, एक लाल आहे एक हिरवा आहे, ते येऊन एकमेकांना आदळतात, दोघांची टक्कर होते आणि पुन्हा ते मागच्या बाजूला निघून जातात. आता इथं काय होतं बघा, when two objects collide म्हणजे येऊन आदळणे, the total momentum before collision is equal to the total momentum after collision. म्हणजे त्या दोघांचं मिळून एकत्र जे काय मोमेंटम आहे ते बदलत नाही. म्हणजे काय, तर सुरुवातीला समजा m1 मास असलेला हा जो बॉल आहे लाल, त्याची सुरुवातीची वेलोसिटी आपण u1 समजूया. तो हिरवा बॉल आहे त्याचं मास m2 आहे आणि त्याची सुरुवातीची वेलोसिटी u2 समजूया. आफ्टर कोलिजन म्हणजे धडक झाल्यानंतर काय होतं, तर जो पहिला बॉल आहे रेड त्याला v1 इतकी वेलोसिटी मिळते धडक झाल्यानंतर, आणि जो हिरवा बॉल आहे त्याला धडक झाल्यानंतर v2 इतकी वेलोसिटी मिळते. बरोबर, म्हणजे मोमेंटम बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन यांचा जर विचार केला तर आपल्याला असं इक्वेशन मिळतं बघा, टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. म्हणजे काय, कोलिजन पूर्वी ह्या दोघांचं एकत्र जे मोमेंटम आहे तेच कोलिजन नंतर ह्या दोघांचं जे काही एकत्र मोमेंटम होईल, ह्या दोन्हीमध्ये काहीही फरक पडत नाही. एकत्रित बरं का, एकत्रित. मग समजा एखादा बॉल जास्त वेगात असेल, कोलिजन नंतर त्याचा वेग कमी होईल, पण एकत्रित विचार केला तर दोघांचं मिळून मोमेंटम सेम राहील. म्हणजे एक फॉर्म्युला इथे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2. तर अशा पद्धतीने इथं आपण थांबूया. यासारखे आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या अगोदरचे जे 2 भाग आहेत तेही अवश्य बघा, म्हणजे 3 भागामध्ये हे आपलं प्रकरण पूर्ण होईल. पुन्हा भेटू नवीन प्रकरणामध्ये. नमस्ते.